Hello everyone, welcome in our Kaka's English School and the Semi English School, class 3rd and the subject name is science. In a previous chapter, we learned more about our environment, which is there in our environment, animals is there, plants is there, but today time is our body learning time, म्हणजे आपल्या शरीराविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे या चॅप्टर मध्ये. So our chapter name is first of all unit 4 head to toe and this unit first chapter our amazing body. our amazing body म्हणजे आपली अद्भुत रचना आपल्या बॉडीची कशी आहे, आपली बॉडी असं आश्चर्यकारक प्रत्येक पार्ट हा बॉडीचा कशापासून बनलेला आहे. वी विल सी इन दिस चॅप्टर मोर डिटेल्स इन अवर बॉडी. बॉडी पार्ट्स असतो. वन मोर थिंग्स इज देअर, वन ऍक्टिव्हिटी फर्स्ट ऑफ ऑल गिवन इन दिस युअर बुक पेज नंबर 52. One Sad and Amina, two cousin sister and cousin brother is there. In their home, Sad making a one robot. By he is moving on the remote control. Yes or no? Everyone know the robot. सगळ्यांना माहित असतो रोबोट. तो रोबोट तो चालवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो स्वतः त्यांनी बनवलेला आहे रिपेअर करून. कोणी सादनी बनवलेला आहे. आफ्टर दॅट रोबोट दे असेंबल म्हणजे ते सगळ्यांना काय करते इन्व्हाइट करतं. ऑल फॅमिली मेंबर साद इन्व्हाइटिंग इन द वन रूम and Saad is excited given to information front of the family about the robot. तो कसा चालतो, कसा बोलतो, सगळं हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे साद आपल्या फॅमिलीला. मग ते 30 मिनिटांमध्ये तो काय करतो, सगळी त्याचं काय म्हणजे प्रत्येक फंक्शन काय पार्ट करतो, रिमोटचं कुठलं बटन दाबल्यानंतर रोबोटचं काय फंक्शन आहे ते साद एक्सप्लेन करत असतो आपल्या फॅमिली मेंबर सोबत. देन आफ्टर आमिना केम, आमिना आलेली असते आणि त्यावेळेस काय झालेलं असतो, रात्रीच्या जेवणाचा म्हणजे लंचचा टायमिंग झालेला असतो. आफ्टर दॅट टाइम म्हणजे लंचच्या डिनरच्या वेळेस, रात्रीच्या डिनरच्या वेळेस आमिना सगळ्यांना असं प्लेट सी काय करत असते, डिस्ट्रीब्यूट द प्लेट्स म्हणजे प्लेट वाढत असते डायनिंग टेबलवर. मग रोबोटचं पण प्लेट ती काय करते त्याला सर्व करत असते. दॅट टाइम आमिनाज फादर टोल्ड टू शी, काय म्हणतात तिला की त्याला प्लेट वाढू नको, तो खाणार नाही. रोबोट काय एक मॅन मेड मशीन आहे. दे हॅव ऑल बॉडी पार्ट्स वी आर सी बट रोबोट इज अ मशीन. मेन बॅड मॅनने बनवलेलं काय आहे ते मशीन आहे. मग रोबोट जेवण करेल का, त्याला पाण्याची जरूरत आहे का, नाही. मग फादर जे आहेत आमिना म्हणते का आपल्यासारखं तो काम करू शकतो, चालू शकतो, मग बोलू का शकत नाही किंवा खाऊ का शकत नाही, पाणी का पिऊ शकत नाही. मग त्याला एक्सप्लेन करत असतात त्यांचे फादर बिकॉज robot is a man-made machine. In their body there is many wires. Yes or no? And that controls by the remote. म्हणजे त्याच्या शरीरामध्ये बॉडी ऑर्गन आहेत का, नाही. त्याच्या शरीरामध्ये काय आहेत, वायर आहेत. ते कशाने कंट्रोल आहेत, रिमोटने कंट्रोल करतो आपण त्याला. मग ते खाणार का, त्याला स्वतःचं असं लाईफ आहे का, नाही. आपण त्याला कंट्रोल करतो. आपल्या कंट्रोलमध्ये रोबोट आहे. मग एक्झाम्पल सांगत असताना वी हॅव ऑल लिव्हिंग थिंग्स नीड फूड अँड वॉटर but robot also look like us but they not need food and water because robot is a non-living thing. It is a explain all the father to Amina and Saad. म्हणजे हा काय करतो साद आणि अमिनाला म्हणजे त्यांचे वडील एक सगळे एक्सप्लेन करून सांगतात. बट नंतर काय सांगतात, एक ऍक्टिव्हिटी करून बघतात. इफ यू व्हेरी हंग्री someone keeps food in front of you will you hunger go away by just looking at it. म्हणजे एक्झाम्पल देतात फादर अमिनाला, काय देतात, तुझ्या समोर एक छान असं प्लेट ठेवलेला आहे, तुला खूप भूक लागलेली आहे, फक्त तू प्लेटकडे बघत बसशील का. मग अमिना काय होतं, नो वी हॅव टू पुट इट अवर माउथ. मी काय करणार, पटकन ते घेणार माझ्या तोंडामध्ये टाकलं. मग काय म्हणतात, फक्त तोंडामध्ये टाकणं गरजेचं आहे का, विल पुटिंग फूड इन युअर माउथ सॅटिस्फाय युअर हंगर. फक्त तोंडामध्ये अन्न गेल्यानंतर तुझी भूक थांबली का, म्हणजे तू समाधानी आहेस का, नाही. मग लगेच साद काय उत्तर देतो, नो वी हॅव टू च्यू अँड सॉलो द फूड. आपलं काय केलं पाहिजे, ते अन्न तोंडात टाकलं चावलं पाहिजे, त्याला गिळलं पण पाहिजे. मग वेल दॅट इज डिफरन्स बिटवीन अवॉज अँड अस. म्हणजेच रोबोट मध्ये आपल्यामध्ये डिफरन्स काय आहे, हाय. आपण काय करतो, अन्न ग्रहण करतो, ते आपल्या जे चावल्या लाळेद्वारा ते काय होतं आतमध्ये जात असतं. अवॉज इज मॅन-मेड मशीन अँड इट विल डू नॉट ओनली व्हॉट इज प्रोग्राम डू टू. Our body is similar to a machine. It is made of hundreds of different parts. Each part, however tiny, works in choosing to keep us healthy and love. म्हणजेच बॉडी ऑर्गन जे रोबोटचे बॉडी ऑर्गन आहेत ते आपण बनवले, त्याला पण डिफरंट ऑर्गन आहेत, वायरस आहेत, मशीन आहे, बॅटरी आहे, सगळं आहे. पण आपल्यापेक्षा काय ते डिफरन्सेस आहे, त्याच्यामध्ये खूप डिफरन्सेस आहेत. बिकॉज वी सी दिस इज एक्झाम्पल. आपण एक्झाम्पल द्वारा बघितलेलं आहे की
माणसामध्ये आणि रोबोटमध्ये काय फरक आहे. सो लेट्स क्वेश्चन. ओके, डज द चाइल्ड सिटिंग नेक्स्ट टू यू लुक लाईक यू? म्हणजे तुमच्या घरात जे तुमच्या समोर एखादी व्यक्ती बसलाय किंवा तुम्ही टीव्ही मध्ये पिक्चर्स मध्ये तुमच्या बुकवर एक पिक्चर दिलेला आहे, त्याच्यामध्ये खूप सारे मुलांची पिक्चर दिले, ते तुमच्यासारखे दिसतात का? नो. डू यू ग्रँडपेरेंट्स, पॅरेंट्स अँड सिबलिंग लुक एक्झॅक्टली अलाइक? तुमच्या घरातले फॅमिली मेंबर्स, आता बाकीचे जाऊ द्या, ग्रँडफादर्स आहेत, पॅरेंट्स आहेत, कझन सिस्टर, कझन ब्रदर्स, हे सगळे तुमच्यासारखे दिसतात का? सेम टू सेम दिसतात का? नो. थोडासा डिफरन्स त्याच्यामध्ये असतो. वी ऑल लुक different, have different features, skin color, hair, eyes, nose, body shape and size. Family members will have some similarities thought. आता आपण सगळे आहोत, कझन सिस्टर आहे, कझन ब्रदर, आपले पॅरेंट्स, ग्रँडपेरेंट्स, ऑल लुक लाईक सेम. सम आर थिन, सम आर फॅट, सम कलर इज व्हाईट, सम कलर लिटल बिट ब्लॅक. म्हणजे असं त्यांच्या कलरमध्ये डिफरन्सेस आहेत, त्यांच्या शेपमध्ये, त्यांच्या बॉडी ऑर्गनमध्ये, त्यांच्या परत काय फीचर्स, त्यांचे प्रत्येकाचे वैशिष्ट्ये. बट ऑल बॉडी पार्ट्स हॅव अ सेम. सगळ्यांना काय बॉडी पार्ट सारखे, फक्त त्यांचा साईज, शेप आणि कलर हा कसा आहे, थोडासा डिफरंट असतो. पण त्याच्यामधून आपण फॅमिली मेंबरचा एखाद्याचा चेहरा एखाद्याशी थोडासा जुळता मिळता असतो फक्त आपल्या फॅमिली मेंबर्स मध्ये. ट्विन्स आपण बघतो, ट्विन्स म्हणजे जुळे, जुळ्यामध्ये पण सिमिलॅरिटीज आपल्याला दिसते, पण थोडं जसं ते अडल्ट म्हणजे ते अडल्ट व्हायला लागतात, त्यांची ग्रोईंग म्हणजे वाढ व्हायला लागते, त्यामध्ये थोडासा डिफरन्सेस पण आपल्याला जाणवतो जुळ्या व्यक्तींमध्ये सुद्धा. But you no matter how different we look, we all have the same body parts and they are all work in the same way. आपल्याला कसे आहेत बॉडी पार्ट सेम आहेत आणि ते सगळे एकाच ह्याच्यामध्ये मार्गामध्ये कार्य करतात. फॉर एक्झाम्पल आईज काय बघण्याचं काम करते, आपलं जे इयर आहे ते ऐकण्याचं काम करते, नोज आहे वास घेण्याचं किंवा श्वास घेण्याचं काम करत असते. म्हणजे बॉडी पार्ट जे सगळ्यांना आहेत ते सगळ्यांना त्याचं सारखंच कार्य करत असतात. सो वन ऍक्टिव्हिटी गिवन टू यू. Saad and Amina prepare a list of all the body parts they know, while Amina writes only the external part which is can see. Saad lists longer as it includes internal body parts as well. म्हणजेच काय करते, साद आणि अमिना दो कझन सिस्टर आहेत, ब्रदर सिस्टर आहेत, ते काय करतात, एक लिस्ट बनवायची त्यांना. आता अमिना छोटी आहे, मग ती काय म्हणणार, जे आपल्याला बॉडी पार्ट दिसतात त्याचीच लिस्ट बनवते, म्हणजे बाहेरचे, एक्सटर्नल म्हणजे बाहेरील जे पार्ट्स आहेत आपल्या बॉडीचे ते बनवते. मग सात काय करतो, आतमधले म्हणजे आपल्या मध्ये काय आहेत, इंटरनल म्हणजे आतील आपले बॉडीचे ऑर्गन, आतील अवयव आणि बाहेरील जे दिसतात तेही, असं म्हणून त्याची लिस्ट काय झालेली आहे, बॉडी ऑर्गनची लांब झालेली आहे, अमिनाची काय झालेली आहे, कमी झालेली आहे. मग तुम्हाला त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लावायचे तुमच्या ब्रदर आणि सिस्टर मध्ये, घरी तुमच्या फॅमिलीमध्ये, की कोण जास्त प्रमाणात आपले जे बॉडीचे ऑर्गन आहेत, बॉडी पार्ट्स आहेत, जास्त प्रमाणात कोण लिहू शकतं, ते तुम्हाला काय करायचंय, कॉम्पिटिशन लावायचे. ओके, यू कॅन डू इट. येस. व्हॉट इज अवर, आता आपला फर्स्ट, आता हे केल्यानंतर तुमच्या ब्रदर सिस्टर सोबत कॉम्पिटिशन लावल्यानंतर आपण आपल्या पॉइंट कडे यायचं आहे. फर्स्ट पॉइंट इज व्हॉट इज अवर बॉडी मेड ऑफ. म्हणजे आपली बॉडी कशापासून बनलेली आहे. वी सी अवर बॉडी, स्मॉल लिटल बेबी, चाइल्ड इज, अडल्ट, ओल्ड, सगळ्यांना बॉडी काय सेम आहे, म्हणजे पार्ट्स त्याचे काय सेम आहेत. बट व्हॉट इज अवर बॉडी मेड अप. आता आपल्या कशापासून काय बनलेलं आहे, काय आहे आपल्या बॉडीमध्ये, ते बॉडी कशापासून बनले आहे. लेट्स सी. अवर बॉडी इज मेड अप ऑफ मिलियन्स ऑफ व्हेरी टायनी लिव्हिंग युनिट कॉल्ड द सेल्स. The cells are the building blocks of our body. They can only be seen under powerful microscope. म्हणजेच काय म्हणलेलं आहे, आपली बॉडी पेशापासून, विविध पेशापासून, पेशा आहेत आपल्या बॉडीमध्ये, त्या पेशापासून आपण बघतो लाल रक्तपेशा आहेत, पांढरे रक्तपेशा आहेत, किंवा आपले जे मज्जातंतूच्या पेशा आहेत, ह्या पेशांपासून आपली काय झालेली आहे बॉडी बनते. त्यांचा ग्रुप आहे प्रत्येक पेशांचा, त्या पेशांच्या ग्रुपापासून आपली बॉडी बनते. पण ते पेशा आपल्या अशा डोळ्याने दिसतील का आपल्या बॉडीमधला, त्याला एक सूक्ष्मदर्शक असतो, ते बघण्याचं यंत्र असतं, त्यामधूनच आपल्याला पेशा दिसत असतात, ज्या डॉक्टरांना दिसतात. ओके. There are different types of cells. Some are flat, some are round and some are very long, thin. म्हणजे पेशांचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुमच्या पेज नंबर 53 हे पेशांचे प्रकार दिलेले आहेत. नर्व सेल आहेत, रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स, मसल सेल्स. म्हणजे ह्या विविध पेशांपासून काय बनलेली आहे आपली बॉडी बनलेली आहे. ओके नाही, म्हणजेच काय, काही फ्लॅट आहेत, काही राऊंड मध्ये आहेत, काही अशा पसरलेल्या आहेत, काही लॉंग आणि थिन पेशा आहेत. हे सगळ्या काय सेल्स आणि या आपल्या शरीरामध्ये या अशाच ग्रुपच्या ह्याच्यापासूनच काय आपली आहे बॉडी बनलेली आहे. सो लेट्स सी व्हॉट इज बीन बाय नर्व
सेल म्हणजेच काय, मज्जातंतूच्या पेशा. नर्व सेल पहिला दिलेला आहे तुम्हाला, नर्व सेल्स म्हणजेच मज्जातंतूच्या पेशा. सेकंड, रेड ब्लड सेल्स, लाल कलरच्या ज्या पेशा असतात त्याला आपण लाल रक्तपेशी असं पण म्हणतो. आपल्याला डॉक्टर गेल्यानंतर म्हणतात की लाल पेशा कमी पडलेल्या आहेत, पांढऱ्या पेशा कमी पडलेल्या आहेत, तांबड्या पेशा कमी पडलेल्या आहेत, हे जे उदाहरण देतात ह्या त्या पेशा असतात. व्हाईट ब्लड सेल्स, पांढऱ्या पेशा आपण त्याला म्हणतो. मसल सेल्स म्हणजे तुमच्या स्नायूच्या पेशा, म्हणजे प्रत्येक जो बॉडी ऑर्गन आहे त्यामध्ये तुमच्या पेशा काय इन्क्लूड आहेत. ओके, आता पेशानंतर काय, आता सुरुवातीला कळलं आपल्याला बॉडीमध्ये आपल्या बॉडी कशापासून बनलेली आहे, पेशापासून. छोटासा पार्ट कळला, तिथून पुढे जाऊया. Cells of the same types of that do the same job are grouped together to form of tissue. आता टिश्यू म्हणजे काय, त्या पेशांपासून एक ग्रुप बनतो. आता वेगवेगळ्या पेशा आहेत त्यांच्यापासून एक ग्रुप बनतो, त्याला आपण उती म्हणतो. म्हणजे पेशांपासून बनलेला एक घट्ट भाग किंवा लवचिक भाग त्याला म्हणतो आपण, त्याला म्हणलेला आहे टिश्यूज. म्हणजे ह्या पेशा वेगवेगळ्या आहेत. आता फॉर एक्झाम्पल नर्वस सेल, नर्वस सेलचे एक पेशींचा ग्रुप बनला तो झाला एक टिश्यू. परत मसल सेलचा एक ग्रुप बनला तो झाला एक टिश्यू. असा विविध करून जे टिश्यू बनले आहेत त्याच्यानंतर काय होते, फॉर मसल सेल्स कॉन्टॅक्ट अँड रिलॅक्स टू केज मुवमेंट देज आर ग्रुप्ड टुगेदर टू फॉर्म ऑफ टिश्यूज कॉल्ड द मसल्स. आता हे विविध पेशा, मसल सेल म्हणजे आपल्या स्नायूंच्या पेशा एक एक एकत्र येऊन त्याचा ग्रुप तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, मसल टिश्यू म्हणतो. ओके, नंतर ब्लड इज अ लिक्विड टिश्यू. आता लाल रक्त म्हणजे रक्त कसं असतं सगळ्यालाच माहिती आहे, लिक्विड मध्ये असतं. त्यांचं काय म्हणजे त्यांची काय तर होतं, एक ग्रुप त्यांचा तयार झाला. नर्व टिश्यू कॅरीज हॅव अ सिग्नल्स. नर्व म्हणजे आपले जे नसा आहेत, आपल्या जे मज्जातंतूच्या ज्या नसा आहेत ते काय करतात, हे करतात. नर्व म्हणजे काय सिग्नल पाठवत असतात आपल्या ब्रेनला किंवा ब्रेन पासून खालीपर्यंत आपल्या बॉडी पार्टला. बोन्स इज अ वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट टिश्यूज इन अवर बॉडी. बोन्स काय म्हणजे आपलं हाड आपल्या सगळ्यात काय स्ट्रॉंगेस्ट टिश्यू म्हणजे स्ट्रॉंगेस्ट उती आहे आपल्या बॉडी मधली. द एनिमल that covers to teeth is a large hardest tissues. म्हणजे आपल्या दातापुढे जी असं जी चकचकीत पांढरे आपल्याला कवची दिसते, आपण दाताचे कधी हाड बघितलं तर आपल्याला हे दिसतं, खालचं मांस काय दिसतं, कडक दिसतं. ते हार्डेस्ट टिश्यू काय आहेत आपलं एनिमल म्हणजे जबडा किंवा दाताच्या साईडचा चकचकीत भाग आहे आपण त्याला म्हणू शकतो. आता आपल्या ह्या टिश्यू एकत्र येऊन, फॉर एक्झाम्पल मसल टिश्यू एकत्र, मसल ज्या सेल्स आहेत ते एकत्र येऊन टिश्यू बनतो. नर्व सेल्स एकत्र येऊन दुसरा टिश्यू, म्हणजे प्रत्येकाचा जे पेशा आहेत त्यांचा एक ग्रुप बनून त्याचा टिश्यू तयार होतो. आता टिश्यूज पासून पुढे काय बनतं, लेट्स सी. डिफरंट काइंड्स ऑफ टिश्यू जॉईन टुगेदर टू मेक अवर बॉडी ऑर्गन्स. आता पेशा सेल्स पासून काय बनलेले आहेत, टिश्यूज. ओके नाही, टिश्यूज पासून परत काय बनले आहेत, आपले बॉडी ऑर्गन बनलेले आहेत. सो सगळे जे टिश्यू आहेत म्हणजे मसल्स आहेत किंवा नर्व आहेत किंवा रेड ब्लड आहेत किंवा व्हाईट ब्लड, हे सगळे एकत्र येऊन आपले जे बॉडीचे ऑर्गन आहेत, फॉर एक्झाम्पल आता ऑर्गन, इंटरनल ऑर्गन घेऊ आपण, किडनी आहेत, लंग्स आहेत किंवा आपले लिव्हर आहे, आपलं हार्ट आहे, हे जे सगळे ऑर्गन कशापासून बनलेले आहेत, बॉडी आपले जे टिश्यूज आहेत, सेल्स टिश्यू आहेत त्याच्यापासून बनलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आपण दिलेले आहेत, our skin is the largest organ and organ is a part that does specific job for the heart pumps blood the kidneys clean it. For example, we see here a internal body organ. हे बॉडी ऑर्गन कशापासून आहे, मेड ऑफ द टिश्यूज, एकत्र ग्रुप्स ऑफ द टिश्यूज. फर्स्ट इज अ किडनी, याला आपण मराठीत मूत्रपिंडही म्हणतो. ब्रेन, वी सी द ब्रेन, ब्रेन मीन्स मेंदू. अँड थर्ड इज अ हार्ट, हार्ट मीन्स आपलं हृदय. लिव्हर मीन्स यकृत. आणि लंग्स म्हणजेच आपले फुफ्फुसे, जे की आपण आपलं ब्रीथिंग करण्यासाठी युजफुल करतो. हे बॉडी इंटरनल बॉडी ऑर्गन जे आहे ते आपल्यासाठी काय आहेत, एकदम युजफुल आणि इम्पॉर्टंट आहेत. ते कशापासून बनलेले आहेत, टिश्यूज पासून बनलेले. ओके, आपण एक एक प्रोसेस पासून पुढे येत आहोत की आपली बॉडी ऑर्गन कशापासून बनलेले आहेत. लेट्स सी. A numbers of organs work as a team to perform a specific function. For example, digesting food, these part organs together called the tissues. आता आपल्याला कळलं सेल्स, टिश्यूज, देन ऑर्गन्स. आता हे ऑर्गन्स एकत्र येऊन, ऑर्गन्स कमिंग टुगेदर आणि एकत्र येऊन ते काय करतात, आपली सिस्टीम चालू करतात. सिस्टीम म्हणजे कुठली कुठली सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, स्केलेटल सिस्टीम आहे. हे बॉडीचे वेगवेगळ्या सिस्टीम म्हणजे प्रक्रिया आहे, ज्या संस्था आहे ते चालवायचं काम करतात. ओके, फॉर एक्झाम्पल आता काय म्हणू आपण, आता आपल्याला एखादं कुठलं तरी फंक्शन घ्यायचं. ओके, फंक्शनला आधी आपण काय करतो, आपल्याला पहिल्यांदा आपल्या क्लासमध्ये त्याची प्रॅक्टिस करतो. नंतर कुठं करतो, थोड्या आपल्यापेक्षा थोडंसं ज्यांना समजते त्यांच्यापाशी प्रॅक्टिस करतो. नंतर कुठं जातो, डायरेक्ट थोडंसं आपण झाल्यानंतर आपल्या स्टेजवर कोणी नसताना प्रॅक्टिस करतो. आणि परत सगळे आल्यानंतर त्याची प्रॅक्टिस. तसेच आपले सेल्स आहेत, छोट्यापासून परत थोडं मोठं, परत थोडं मोठं, आणि त्याची जी सिस्टीम आहे ते परत पुढे चालू आहे.
आवर बॉडी हॅज अ मेन डिफरंट सिस्टीम. आपल्या बॉडीमध्ये जसं टिश्यूज आहेत, सेल्स आहेत, ऑर्गन्स आहेत, तशा काय आहेत, ऑर्गन्स एकत्र येऊन काय झालेली आहे, सिस्टीम म्हणजे संस्था तयार झालेल्या आहेत. लेट्स सी. द ब्रेन कंट्रोल्स ऑल द ग्रुप्स, ऑर्गन्स अँड सिस्टीम ऑफ आवर बॉडी. ब्रेन म्हणजे आपला जो मेंदू आहे तो आपल्या पूर्ण बॉडी ऑर्गनमध्ये ज्या सिस्टीम आहेत प्रत्येक सिस्टीमला आणि आपल्या प्रत्येक ऑर्गनला कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम कोण करत असतं, ब्रेन म्हणजेच आपल्या मेंदूद्वारे. कारण तिथूनच जे इन्स्ट्रक्शन असतात ते खाली, सूचना कुठे पाठवतात खाली, आणि ते नर्वस द्वारा आपल्या मेंदूला परत त्याचे मिळत असतात. दिस इज ऍक्टिव्हिटी. फर्स्ट ऑफ ऑल नेक्स्ट ऍक्टिव्हिटी इज देअर. दिस इज, आता ऍक्टिव्हिटी आहे तुम्हाला फक्त टिक करायचं इथं. दिस इज डायलॉग्स बिटवीन मॅन अँड कम्प्युटर हु इज सेइंग व्हॉट, टिक द करेक्ट ऑप्शन. इथं ऑप्शन दिलेला आहे, कम्प्युटर बोलतोय आणि कम्प्युटर आणि मॅन दोघांमध्ये काय चाललंय, कन्व्हर्सेशन चाललेलं आहे. कन्व्हर्सेशन चालत असताना तुम्हाला टिक करायचे कोण खरं बोलते, हो की नाही, कोणाचं बरोबर आहे. आता कम्प्युटर, फर्स्ट ऑफ ऑल से द कम्प्युटर, आय कॅन सॉल्व कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम. आय कॅन सॉल्व कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम म्हणजे आपल्या कम्प्युटर कुठलं पण आपण सर्च केलं की आपल्याला त्याचं सोल्युशन मिळत असतं. त्याला टिक करेक्ट आहे. आय हॅव ब्रेन, कम्प्युटर म्हणते आय हॅव ब्रेन. कम्प्युटरला ब्रेन आहे, नो. माणसाच्या ब्रेननं किंवा माणसाने त्याला बनवलेलं आहे. सो दिस इज रॉंग. आय कॅन वर्क मच फास्टर दॅन यू. आता कम्प्युटर परत म्हणत आहे मी तुझ्यापेक्षा फास्ट वर्क करतो. सो इट इज करेक्ट. आय कॅन थिंक ऑफ सोल्युशन. आय कॅन थिंक ऑफ सोल्युशन. कम्प्युटर परत म्हणत आहे करतो तो, येस और नो. आय कॅन मेक बिग मशीन्स. कम्प्युटरनं मशीन बनवली आहे का, नो. द थर्ड इज आय कॅन शो यू युअर फिंगर्स लिव्हिंग इन डिफरंट कंट्रीज विदाउट यू मुव्हिंग ऑफ अवर होम. म्हणजेच मी सांगू शकतो की तुझी मला इथल्या कंट्रीमध्ये कुठं आहे, ही कंट्री कुठं आहे, हे सगळं मी कुठं न जाता तू एका ठिकाणी बसून सांगू शकतो. इट इज क्लिअर. म्हणजे तुम्हाला जे करेक्ट ऑप्शन आहेत म्हणजे जे करेक्ट सेंटेन्स आहेत त्याला टिक करायचं. ओके, यू कॅन डू इट. येस. अँड द नेक्स्ट इज वी सी आवर इंटरनल बॉडी ऑर्गन, येस और नो. एक्झाम्पल किडनीज, ब्रेन, हार्ट, लिव्हर अँड लंग्स. इज दॅट क्लिअर. द सेकंड इज द स्केलेटल सिस्टीम. म्हणजेच काय, आपली जी सांगडा प्रणाली आहे, आपली जी सापळा आहे हाडाचा, त्याची आपण माहिती बघणार आहोत. आता काय म्हणलेलं आहे, अवर बॉडी हॅज फ्रेमवर्क ऑफ बोन्स कॉल्ड द स्केलेटन. आपलं स्केलेटन कशाला म्हणायचं, आपल्या बॉडीला जो बाहेरून जो आकार आहे, आपला जो सपोर्ट आहे आपल्या बॉडीला, आता हे ताट का आहे, मान ताट का आहे, आपलं जे पाय आहेत ते ताट का आहेत, कारण आतमध्ये जो हाडांचा आहे, जे बोन्स आहेत ते काय आहेत, एकदम स्टिफ म्हणजे काय सरळ आहेत. त्यामुळे आपल्या बॉडीला एक आकार, एक टेक्स्चर मिळालेला आहे, सपोर्ट मिळालेला. त्यालाच आपण काय म्हणतो, स्केलेटन म्हणतो. काय म्हणतो त्याला, स्केलेटन म्हणतो. द स्केलेटन सपोर्ट अँड शेप्स द बॉडी, प्रोव्हाइड्स अँड अटॅचमेंट पॉइंट्स फॉर द मसल्स अँड प्रोटेक्ट द डेलिकेट इंटरनल ऑर्गन्स. आता स्केलेटल सिस्टीमचे भरपूर असे जॉब आहेत. ते काय करतं, आपल्या बॉडीला सपोर्ट करतं, आपल्या बॉडीला छान असं टेक्स्चर म्हणजे आकार देतं. आपले जे इंटरनल बॉडी ऑर्गन आहेत म्हणजेच कुठले आपण जे वर पाहिलेले आहेत ते किडनी आहेत, लंग्स, हार्ट, याला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतात, आपली स्केलेटन सिस्टीम करत असते, म्हणजे आपली सांगडा प्रणाली. द स्कल प्रोटेक्ट द ब्रेन, द रिब केज प्रोटेक्ट द हार्ट अँड लंग्स. म्हणजेच काय म्हणलेलं आहे, स्कल आपली जी कवटी आहे, कवटीच्या आतमध्ये आपला ब्रेन आहे, ते स्कल त्या ब्रेनला प्रोटेक्ट करतं. तसंच खाली येऊन आपण बघितलं आपले जे रिब केज आहेत म्हणजे आपल्या छातीचा त्याला पिंजरा किंवा बरगडीचे हाड आपण त्याला मराठीत म्हणतो, ते आपल्या हार्ट आणि लंग्स म्हणजे फुफ्फुस आणि हृदयाला प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. येस और नो. त्याच्याच खाली जाऊन बोन्स अँड जॉईंट मेक अप द स्केलेटन सिस्टीम. देअर आर 206 अँड अराउंड 100 जॉईंट्स इन द बॉडी. आता बोन्स आणि जॉईंट्स हे एकत्र, जॉईंट म्हणजे काय, आपले बोन्स एका ठिकाणी जोडले की त्याला जॉईंट्स म्हणतो. वी कॅन सी इथं जॉईंट आहे, इन द एल्बो, इन द अवर शोल्डर, ऑल्सो नेक, ऑल्सो हिप, नीप, असं नो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपले जॉईंट आहेत, हे जॉईंट आणि आपले जे बोन्स एकत्र येऊन आपलं काय बनलेलं आहे, स्केलेटन सिस्टीम. आणि स्केलेटन सिस्टीम मध्ये किती आहे, देअर आर 206 बोन इन अवर बॉडी. किती आहेत, 206 हाडं आपल्या बॉडी मध्ये आहेत. आणि अराउंड 100 जॉईंट्स, अराउंड म्हणलेलं आहे, जास्तीत जास्त पण असू शकतात. अराउंड 100 जॉईंट्स इन अवर बॉडी म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपलं हाड प्रत्येक ठिकाणी जोडलेलं आहे, जिथं आपलं बॉडीचं जे काय होतं बेंड होतं, जिथं जिथं आपली बॉडी ऑर्गन म्हणजे बॉडीचे पार्ट आहेत बेंड होतात, तिथं आपले काय जॉईंट. अराउंड 100 जॉईंट्स इन अवर बॉडी. देअर आर 206 बोन्स इन अवर बॉडी अँड सेकंड इज अराउंड 100 जॉईंट्स इन अवर बॉडी. म्हणजे आपले जोडलेले हाडं किती आहेत, कमीत कमी 100 आहेत आणि आपल्या पूर्ण शरीरामध्ये टोटल हाडांची संख्या 206 असते. त्याच्यानंतर एक काय म्हणलेलं आहे, आपण जर प्रयोगशाळेत गेलं किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलं तिथं असं एक सांगडा म्हणजे स्केलेटल सिस्टीम लटकवलेलं आहे, त्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता की कसा आहे आपला जो
पिंजरा आहे किंवा तुमच्या बुकमध्ये पण दिलेलं आहे ऑन द पेज नंबर 55. लेट्स सी अवर स्केलेटन सिस्टीम. अशा प्रत्येक जे ऑल ह्युमन बिंग आहे त्यांचं सेम स्ट्रक्चर असतं, फक्त त्यांची हाईट यामध्ये थोडासा डिफरन्सेस येऊ शकतो. येस ऑर नो? यू कॅन सी इट. ओके. सो वी सी द स्केलेटल सिस्टीम. वी सी बोन्स अँड जॉइंट्स मेक अवर स्केलेटल सिस्टीम. म्हणजे हाडांपासून आणि त्या जोडलेल्या जे भाग आहेत त्यापासून आपले स्केलेटल सिस्टीम बनत असतं. सो नेक्स्ट पॉइंट इज अ मस्क्युलर सिस्टीम. म्हणजेच काय? स्नायूची संस्था. आपण हाडांपासून, टिश्यूपासून, पेशांपासून हळूहळू आपण काय खाली खाली येत आहोत. म्हणजे आपली बॉडीचे काय पुढचे स्टेप आपण कव्हर करत आहोत. म्हणजे आपले बोन्स कंप्लीट झालेले आहेत. बोन्स नंतर काय आहे? मस्क्युलर सिस्टीम म्हणजे आपले स्नायूची संस्था. लेट्स सी. द ट्राय सिटिंग ऑब्सोल्युटली सीट फॉर 2 minutes. इवन देन युअर बॉडी इज मूव्हिंग. एव्हरी टाइम यू मूव्ह आवर बॉडी आयदर कॉन्शियसली अँड द अनकॉन्शियसली यूज युअर मसल्स. म्हणजेच काय म्हणलेलं आहे? तुमची बॉडी 2 मिनिट तुम्ही एका ठिकाणी बसलो हो का नाही, यू ऑब्झर्व. एक ठिकाणी असं आपण एकदम शांत बसू शकतो का? ऑब्झर्व. हात तरी हालतो, पाय तरी हालतो किंवा पापण्या तरी झापलेल्या असतात किंवा आपण ऐकण्यासाठी असं बोट फिंगर तरी आपले प्रत्येक बॉडीची मी आपण 2 मिनिटंही आपण काय एकदम शांत बसत नाही. प्रत्येक बॉडीमध्ये हालचाल आपण जर बघितलं तर आपले काय जे हार्ट आहे ते सारखं काय होतं, ब्रिथिंग होत असतं. म्हणजे ते बिटिंग त्याच्यामध्ये चालूच असतं. हार्ट बिटिंग आपण त्याला म्हणत असतो. शांत जरी झोपलं 2 मिनिटंही आपल्या बॉडीचे ऑर्गन शांत राहतात. आपल्यामध्ये मुवमेंट हालचाल्या होत असतात. ते हालचाल कशाद्वारे होत असतात? लेट्स सी. मूव आवर बॉडी झालेला आहे. इवन नाव युअर आईज आर मूव्हिंग ॲज यू रीड दिस. You are using our muscles. The sights and of the movements like a smiling, frowning and the blinking are possible only because of the muscles we have. We are talking, we are smiling. Yes or no? We are reading a book, we are dancing. All the body movement possible because of the muscles. ह्या ज्या शक्य आहेत आपल्या बॉडीच्या क्रिया आहेत, आपल्या बॉडीची हालचाल आहे, बघणं आहे, हसणं आहे, बोलणं आहे किंवा आपण प्रत्येक जी क्रिया आहेत ते कशामुळे होत असतात? जे आपल्या बॉडीमध्ये मसल्स आहेत, स्नायू आहेत त्याच्यानुसार पॉसिबल होऊ शकतं, म्हणजे शक्य होऊ शकतं. इथं आम्हाला तुम्हाला दिलेलं आहे मसल्स आर बॉडी टिश्यूज दॅट केज मुवमेंट्स बाय द कॉन्ट्रॅक्टिंग. ॲज मसल्स कॉन्ट्रॅक्ट दे पुल ऑन द बोन्स. दे आर अटॅच टू द्यूज केजिंग मुवमेंट म्हणलेलं आहे. हालचाल करण्याचं कारण फक्त हाडं हालचाल करू शकतात का किंवा आपले बोन्समुळे आपण मुवमेंट करू शकतो का? नो. हालचाल बोन्स आणि जे मसल्स आहेत ते एकत्र येऊन आपल्या बॉडीमध्ये मुवमेंट होत असतात. लेट्स सी द पिक्चर. द बाइप्स कॉन्ट्रॅक्ट टू पुल अप द लोअर आर्म. म्हणजे हे आपले जे मसल्स हे बॉडीवर आले दिसते ना, आपण असं हात असं केल्यानंतर ते काय आहेत? आपले मसल्स असतात. देन ट्राइप्स हे आहेत. द ट्राइप्स कॉन्ट्रॅक्ट टू द स्ट्रेटेन द लोअर आर्म. म्हणजेच हे आपण जास्त बॉडी आहे, कमी बॉडी जास्त केले असं जे असले की आपले मसल्स काय दिसतात? जास्त फुगलेले दिसतात. आणि बॉडी आपली स्ट्रेट दिसले की पाठीमागचा मसल्स बाहेर आलेला दिसतो, त्याला आपण तिहेरी आणि दुहेरी स्नायू असं म्हणू शकतो. आपण जर बॉडी असं करून बघितलं, हे जे वर मसल्स येतात त्याला आपण काय म्हणतो? दुहेरी म्हणत असतो. हे वर आलेले दिसतात म्हणजे फुगीट दिसतं ओके नाही. म्हणजे हे काय तुमचे स्नायू काय आहेत? एकदम छान हे आहेत, हेल्दी आहेत. नंतर आपण हात खाली केला तर हे पाठीमागून काय आलेलं असतं? पाठीमागचं जे मांस आलेलं असतं ते बाहेर आलेलं असतं. म्हणजे तुमच्या बॉडी कधी आपल्याला कळते एकदम बॉडी हेल्थ आहे? ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये मुवमेंट करता, हालचाल जे जिम्नॅस्टिक मध्ये जे एक्सरसाइज करतात त्यांना ते माहित असतं. ओके. सो आवर बॉडी हॅज अराउंड, आता आपण बोन्सची इन्फॉर्मेशन बघितली. आता मसल्स किती आहेत? लेट्स सी. आवर बॉडी हॅज अराउंड 650 मसल्स. ऑलमोस्ट हाफ ऑफ आवर बॉडी वेट इज बिकॉज ऑफ मसल्स. आपल्या बॉडीमध्ये अबाव म्हणलेलं आहे त्याच्यापेक्षा 650 म्हणजे 650 ह्याच्यापेक्षा जास्त मसल्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. त्याच्यानंतर आपलं जे पूर्ण वजन आहे, पूर्ण वेटचा हाफ वेट, आता फॉर एक्झाम्पल 50 kg वेट आपला आहे, त्याच्या हाफ kg म्हणजे 55 kg बोन्स आणि 55 kg आपलं काय मसल्स आहेत. बॉडीचं आपलं वजन जितकं पण आहे त्याच्या अर्धे आपले काय आहेत? मसल्स आणि हाफ आपलं बोन्स असतात. ओके. इज दॅट क्लिअर? व्हॉट इज मीन बाय मसल्स? ओके. सो नेक्स्ट आवर टॉपिक इज द डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजेच काय? आपली पचन क्रिया किंवा पचन संस्था हे आपण त्याला म्हणू शकतो. पचन संस्था. लेट्स सी. इन द रिकेज अँड साथ उज्ज्वल अंकित. आता हे तुमच्या ग्रुप म्हणजे तुमच्या क्लासचे फ्रेंड आहेत किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्स आहेत. लेट्स सी. आता तुम्ही काय खाताय? तुम्ही खाल्ल्यानंतर ते अन्नाची प्रक्रिया खाल्ल्यापासून तुमचे ते म्हणजे अन्न डायजेस्टिव्ह फूड आहे ते बाहेर पडण्यापर्यंतची प्रक्रिया डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये होत असते. लेट्स सी.
The food that we cannot be used by the body just as it needs to the broken down in the simple soluble form so that our body millions of cells can use it. This breaking down process food is called the digestive. म्हणजेच काय, डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय, तुम्ही अन्न खाल्ल्यापासून ते चावण्यापर्यंत ते गिळण्याची क्रिया आहे, परत ते डायजेस्टिव्ह सिस्टीम ते कुठं कुठं जाणार ते अन्न, परत ते अनडायजेस्टेड फूड बाहेर पडण्यापर्यंतची क्रिया, या क्रियेलाच आपण काय म्हणलेलं आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजेच पचन संस्था किंवा पचन क्रिया ही म्हणलेलं आहे. पण ती कसं होतं सगळ्यांनाच माहिती आहे, अन्न तोंडामध्ये घातल्यानंतर चावलं जातं, परत ते पोटात जातं, पोटाद्वारे ते त्याची एनर्जी स्वरूपात काय बाहेर वर जातं आणि एनर्जी जे वेस्ट आहे ते बाहेर पडतं, हे सगळ्यांना माहिती आहे. पण in deepest knowledge we get in this topic. First of all, mouth and teeth. तोंडाचं आणि आपल्या दातांचं काम आहे. We take in food throughout our mouth, teeth tear and grind the food with the help of saliva. म्हणजेच लाळ. दात काय करतात, चावण्याचं काम करतात. लाळेद्वारा ते अन्न कुठं जातं, इथं पुढे ढकललं जातं, खाली नाही जात. कुठं ढकललं जातं, फक्त तोंडातून थोडंसं खाली म्हणजे तुमच्या गळ्यापर्यंत आलेलं असतं. देन आफ्टर फूड पाईप म्हणजेच अन्न नलिका त्याला म्हणले. फूड पाईप म्हणजेच काय, अन्न नलिका. कॅरीज फूड टू द स्टमक. ते अन्न कुठं होतं, खाली जाऊन परत कॅरी कुठं केलं जातं, अन्न नलिकाद्वारे कुठं जातं, स्टमक पर्यंत जातं. तोंडामध्ये चावलेलं अन्न इथं, इथून फूड पाईप म्हणजे आपली अन्न नलिका इथून सुरू आहे, ते अन्न कॅरीद्वारे कुठं जातं, परत आपल्या स्टमक कडे काय केलं जातं, पाठवलं जातं. देन स्टमक मिक्स विथ द गॅस्ट्रिक ज्युसेस टर्निंग इनटू द लिक्विड, थिक लिक्विड. म्हणजे ते पोटामध्ये आपलं जे वॉटर आहे किंवा जे आपण सलाइवा आहे त्याच्यावर मिक्सचर बारीक होऊन आलेलं असतं इथून अन्न, ते पाण्याद्वारे इथं काय होतं, त्याचं ज्यूस म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये आपल्या स्टमक मध्ये ते अन्न तयार होत असतं. देन लिव्हर अँड पॅनक्रियाज म्हणजे ते कुठं जातं, सिक्रेट ज्युसेस विच हेल्प इन द फ्युचर ब्रेकिंग डाऊन ऑफ द फूड. म्हणजे ते अन्न परत कुठं आपल्या यकृताकडे पाठवलं जातं. कशाद्वारे, म्हणजे लिव्हर आहे त्या, म्हणजे लिव्हर मध्ये ते काय होतं, कलेक्ट काय होतं, अन्न नाही त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये ज्यूस तयार होतो. देन आफ्टर ते अन्न परत कुठं पाठवलं जातं, जे त्यांना लागणार आहे ते त्यांनी स्टेबल करून घेतात तिथं. देन आफ्टर ते कुठं, स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतड्याकडे ते ज्यूस पाठवला जातो. अन्न नाही ज्यूस म्हणलेलं आहे पुढं. फिनिश ऑफ द प्रोसेस ऑफ डायजेस्टिंग अँड द न्यूट्रियन्स फॉर्म ऑफ द डायजेस्टिव्ह फूड गेट ऑब्झर्व अँड द ब्लड स्ट्रीम. म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आपले डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे जे आपल्याला पोषक तत्व पाहिजे असतात हे इथंच साठवून घेतात. कोण, स्मॉल इंटेस्टाईन. आणि जे अनडायजेस्टेड फूड आहे ते परत पुढं पाठवलं जातं. कुठं पाठवलं जातं, लार्ज इंटेस्टाईन मध्ये. जे आपल्याला लागणार आहे फूड काय म्हणजे जे आपलं पौष्टिक आहे ते अन्न म्हणजे त्या लहान आतड्यामध्ये काय केलं जातं, ठेवलं जातं म्हणजे साठवलं जातं. आणि नंतर ते नर्वस कशाद्वारे ते वर आपल्या ऊर्जा एनर्जी या स्वरूपात आपल्या बॉडीला प्रोव्हाइड केलं जातं. पण अनडायजेस्टेड फूड आहे तर लागणार त्याच्यामध्ये प्रोव्हाइड साठवलेलं आहे. नंतर काय बाकीचे जे अनडायजेस्टेड फूड आहे किंवा जे मोठं असं जे रफ जे अन्न आहे ते कुठं पुढं हे केलं जातं, लार्ज इंटेस्टाईन मध्ये. Large intestine food reaches here, water and some minerals are absorbed by the blood and the rest of the passes out of the body. Large intestine मध्ये ते फूड आलेलं असतं, कशाद्वारे आलेलं असतं, स्मॉल इंटेस्टाईन द्वारे आलेलं असतं. ते तिथं कॅरी करून ठेवतात. किती वेळेस 12 hours they carry the food, undigested food in that organ. म्हणजे त्या ऑर्गन मध्ये ते फूड 12 hours कॅरी असतं म्हणजे ठेवलेलं असतं. आफ्टर दॅट वेस्ट फूड इज पास्ड आउट ऑफ द बॉडी, हेल्प ऑफ द एनस. एनस द्वारे ते काय केलं जातं, अन्न आपल्या म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 12 तासाच्या नंतर ज्यावेळेस आपण टॉयलेटला वगैरे जातो ते वेस्ट फूड आपल्या विष्ठेद्वारे ते बाहेर पडत असतं. ही तुमची पूर्ण काय आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे तुमची पचन क्रिया आहे. जसं आपले काम घरातले करताना आपण प्रत्येक काम आवरत असतो सिस्टमॅटिक, एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, तसंच आपल्या जे शरीरातले बॉडी ऑर्गन आहेत प्रत्येक बॉडी ऑर्गनला त्याचं फंक्शन, त्याचं जे वर्क आहे ते काय डिफरंट आहे. लेट्स सी द हेल्प ऑफ पिक्चर. ओके, यू ऑल्सो आयडेंटिफाय व्हेरी केअरफुली. एक लेडीज म्हणजे एक गर्ल दिलेली आहे, ती डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे, अन्न खाल्ल्यापासून दिस इज अ फूड पाईप. ओके, फूड पाईप द्वारा हे अन्न कुठे गेलेलं आहे, स्टमक. You can see the stomach, then stomach carries the food, liver, then liver passes the food in the small intestine. असं ना, स्मॉल इंटेस्टाईन हे लार्ज इंटेस्टाईनच्या मध्ये छोट्या छोट्या रेषा दिसायला लागल्यात तुम्हाला रेड कलरच्या, ते स्मॉल इंटेस्टाईन आहे. ओके, ते स्मॉल इंटेस्टाईन काय करतात, जे अन्न न्यूट्रियन्स आहेत ते कॅरी करून ठेवतात त्याच्यामध्ये. नंतर ते पासेस द अनडायजेस्टेड फूड फॉर द
लार्ज इंटेस्टाईन म्हणजे जे साईडला जे मोठे आतडे दिसायला लागतात त्याद्वारे हे अन्न कुठे येऊन थांबलेलं असतं इथं. अनडायजेस्टेड फूड म्हणजे जे पचलं नाही आपल्याला ते मोठं मोठं अन्न इथं. आफ्टर 12 hours ते पास आउट ऑफ द बॉडी म्हणजे बॉडीच्या बाहेर काढलं जातं विथ द हेल्प ऑफ ॲनस म्हणजेच आपल्या जी प्राण्यांची विष्ठा आहे, ॲनिमल्सची आहे किंवा आपल्या ह्युमन बिईंगची विष्ठेद्वारे ते अन्न बाहेर टाकलं जातं. इज दॅट क्लिअर द डायजेस्टिव्ह सिस्टीम? ओके. द लिव्हर इज द लार्जेस्ट इंटरनल ऑर्गन. आता इंटरनल आपल्याला माहिती आहे बाहेरच्या ऑर्गन मध्ये स्किन सगळ्यात लार्जेस्ट ऑर्गन आहे, असं नो. इंटरनल ऑर्गन मध्ये सगळ्यात लार्जेस्ट अवयव जो आहे ऑर्गन आहे तो कुठला आहे आपला लिव्हर म्हणजे आपण त्याला यकृत असं म्हणतो. सगळ्यात मोठा अवयव आहे. ओके. वाय डू, आता एक क्वेश्चन आहे तुम्हाला, लेट्स सी. वाय डू वी नीड टू चीव अवर फूड? व्हॉट विल हॅपन ड्यू इफ वी सॉलो अँड फूड? सॉलो एनी फूड म्हणजे जर आपण चावण्याची का गरज आहे अन्नाला, आपण जर तसंच गिळलं तर काय होतंय, असं तुम्हाला क्वेश्चन केलेलं आहे. आता तुम्हाला डायजेस्ट सिस्टीम पूर्ण अंडरस्टँडिंग झालेली आहे. मग अंडरस्टँडिंग झाल्यानंतर हे फूड आपण जर तसंच गिळलं तर काय होते तुम्हाला ऑटोमॅटिकली समजायला लागेल, हो की नाही. सो इन दिस चॅप्टर पार्ट वी क्लिअर topic. Which topic? Our body have a different parts, features and color also etc. Then what is our body made up? आपली बॉडी कशापासून बनलेली आहे? We also see it. Yes or no? Our body make up the different types of cells, tissues, nervous, but muscle cells, then also red blood cells, nervous cell, white blood cell. Our body making a small tiny cells. Then after we see our internal organs. Yes or no? आपण इंटरनल म्हणजेच आपले आतील अवयव आपण बघितलेले आहे. फॉर एक्झाम्पल किडनी, ब्रेन, हार्ट, लिव्हर, लंग्स, ऑल दी ऑर्गन्स वी ऑल्सो सी इट. देन वी ऑल्सो सी आवर स्केलेटन सिस्टीम. व्हॉट इज मीन बाय द स्केलेटन सिस्टीम? द बोन्स अँड जॉइंट्स मेक टुगेदर अँड द फॉर्म ऑफ द स्केलेटन सिस्टीम म्हणजे आपले जे हाडं आहेत आणि जे आपले जोडलेले हाडे आहेत ते एकत्र येऊन आपला हाडाचा सापळा म्हणजे सांगडा बनलेला असतो. लेट्स सी नेक्स्ट वी कव्हर द मस्क्युलर सिस्टीम म्हणजे आपली स्नायू संस्था आपण बघितली आहे. त्यामध्ये आपण काय आपले जे मसल्स आहेत किती आहेत? अराउंड 650 म्हणजे याच्यापेक्षाही जास्त, जवळजवळ 650 जे मसल्स स्नायू आपल्या शरीरामध्ये अवेलेबल आहेत. देन वी कव्हर द डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे आपली पचन संस्था किंवा पचन क्रिया. वी ऑल्सो क्लिअर इट. ओके. इन द डायजेस्टिव्ह सिस्टीम हाऊ मेनी ऑर्गन्स आर इन्क्लूड? लेट्स सी. माउथ अँड टीथ. येस और नो? द सेकंड इज फूड पाईप किंवा ऑसोफेगस पण आपण त्याला अन्ननलिका म्हटलं जातं. ऑसोफेगस म्हणजे अन्ननलिका. स्टमक आपलं जे पोट आहे. देन लिव्हर आपलं यकृत. देन पॅनक्रियाज छोटासा ट्यूब असतो त्या ट्यूबद्वारे ज्यूस पुढे म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनकडे पाठवला जातो. स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडे. अँड देन इज लार्ज इंटेस्टाईन म्हणजेच मोठे आतडे. अँड लास्ट इज ॲनस ज्याद्वारे आपली प्राण्यांची विष्ठा आहे ते बाहेर टाकले जाते. वी ऑल्सो क्लिअर ऑल द टॉपिक in this part, okay, in this video. So we will see the next topic in the next part. Okay, thank you very much.